हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 11th ऍडमिशन 2025-26 पूर्णपणे शेड्यूल आहे ते पूर्णपणे चेंज झालेलं आहे. बघा, तुम्हाला शेड्यूल माहित होतं. ऍडमिशन राऊंड 4चं शेड्यूल तुम्हाला माहित होतं. राऊंड 4चा जे काही अलॉटमेंट होती ती अलॉटमेंट आपल्याला 1 ऑगस्टला मिळणार होती, पण ती अलॉटमेंट बघा 31 तारखेला पण नाही, तर 30 तारखेलाच अलॉटमेंट लागलेली आहे. 30 जुलैलाच तुम्हाला अलॉटमेंट मिळालेली आहे. कॉलेज ऑलरेडी अलॉट झालेले आहेत. तुम्हाला तुमची अलॉटमेंट चेक करायची आहे. तर अशी करायची, कशी करायची सांगतो बघा. होमवरती या, होमवरती आल्यानंतर अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक करा. तुम्हाला तुमचा इथं तुमचा जो काही ऍप्लिकेशन नंबर असेल तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. तुम्हाला सर्च करायचा आहे आणि तुम्हाला जर अलॉट झाला असेल तर तुम्हाला इथं तुम्हाला अलॉटमेंट दिसून जाईल. जर तुम्हाला कॉलेज अलॉट झाला असेल तर इथं तुम्हाला स्टुडंट कॅटेगरी, अलॉटेड कॅटेगरी, पॅरल कॅटेगरी, त्याच्यामध्ये मेरिट युडाएस नंबर असणार, अलॉटेड कॉलेजचं नाव काय असेल, तुमचं अलॉटेड स्ट्रीम कुठली आहे, स्ट्रीम कोड काय आहे, स्टेटस कुठला आहे आणि मीडियम काय आहे, हे सगळं तुम्हाला इथं माहिती बघायला मिळणार आहे. मग सगळ्यात महत्वाचं, अलॉटमेंट इतक्या लवकर कशी लागली, तर कारण 29 तारखेलाच आपण कालच कॉलेजेस आपण भरून दिलेत बघा. आज 30 तारीख आहे, आपण कालच संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत भरून दिले आणि आज कॉलेजची अलॉटमेंट पण लागलेली आहे. म्हणजे जवळजवळ 2 दिवस अलॉटमेंट आधी लागलेली आहे. शेड्यूल प्रमाणे आपली अलॉटमेंट 1 तारखेला लागली होती आणि 1 तारखेला आणि 2 तारखेला आपल्या कॉलेज मध्ये जाऊन काय करायचं होतं, आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं होतं. आता ऍडमिशन शेड्यूल पूर्णपणे बदललेलं आहे. बदललेलं शेड्यूल मी तुम्हाला दाखवतो बघा, तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर बघा, ऑलरेडी 31 तारखेला तुमची अलॉटमेंट लागलेली आहे आणि विद्यार्थी बघा, नियमित फेरी 4 साठी अलॉटमेंट पोर्टल वरती जाहीर 31 तारखेला, इथं शेड्यूल मध्ये सुद्धा 31 तारखेला लिहिलेलं आहे, पण लागलंय का ती 30 तारखेलाच अलॉटमेंट लागली. म्हणजे विद्यार्थ्यांना ऍडव्हान्स मध्ये समजलेलं आहे की विद्यार्थ्यांना कुठलं कॉलेज मिळालेलं आहे. हे तुम्हाला कसं चेक करायचं मी ऑलरेडी सांगितलं. आता ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाले त्यांनी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर सर्व तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर बघा, विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट झालेले आहे, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांनी काय करायचं मी तुम्हाला सांगतो. आता त्यासाठी तुम्हाला एका आपली जी होमवरती जायचं आहे. होमवरती झाल्यानंतर म्हणजे तुम्ही काय गरज नाही, मी तुम्हाला सांगतो फक्त काय करायचंय. तर ब्राउझर शेड्यूल मध्ये गेलो तर विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं याचं पूर्णपणे माहिती इथं दिलेली आहे बघा. बघा, तुम्हाला जर तुम्ही अलॉटमेंट झाले असेल तर तुम्ही लॉग इन न करता बाहेरच तुम्ही बघू शकता. विदाऊट लॉग इन करता तुम्हाला सगळी का इथं डाव्या साईडला तुम्हाला दिसतंय. सगळ्या डिटेल्स तुम्ही ऑलरेडी इथं चेक करू शकताय. आणि इथं ज्या डिटेल्स दिसतात का नाही, लॉग इन न करता ज्या डिटेल्स दिसत आहेत त्या शॉर्ट मध्ये डिटेल्स आहेत. तुम्हाला पूर्ण जर लॉग इन केलं तर तुम्हाला पूर्णपणे जास्तीत जास्त माहिती तुम्हाला लॉग इन केल्यानंतर मिळणार आहे. त्या कॉलेजची, स्ट्रीमची, अलॉटेड कॅटेगरी, पॅरल कॅटेगरी, युडाएस नंबर सगळं तुम्हाला लॉग इन केल्यानंतर बघायला मिळते. तर लॉग इन केल्यानंतर बघा, इथं तुम्हाला असा डाव्या साईडला तुम्हाला कॅप ऍडमिशन्स हा ऑप्शन दिसतोय. कॅप ऍडमिशन्सला तुम्हाला कॅप ऍडमिशन्सला क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला पहिल्यांदा सगळे डॉक्युमेंट्स तुमचे फिलअप करायचे आहेत आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड फॉर ऍडमिशन हा काय दिसतो, तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन नावाचा तुम्हाला ऑप्शन दिसतोय. जर विद्यार्थ्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करायचं आहे. आपण कुठं आलो तुम्हाला कळालं. लॉग इन केल्यानंतर डाव्या साईडला इथं तुम्हाला कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती जायचं आहे. कॅप अलॉटमेंट स्टेटस वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला रेग्युलर राऊंड दिसतोय का, इथं रेग्युलर राऊंड 4ला क्लिक करायचं आहे. इथं 1 दिसतोय, मग तुम्हाला 4ला क्लिक करायचं आहे. 4ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायच्या. तुमचे जे काही लागणारे डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. अपलोड करून झाल्यानंतर प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणा. प्रोसीड फॉर ऍडमिशन केल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म करायचं आहे. इथं कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला सक्सेस म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता, प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणजे आता तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आणि कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ऍडमिशन घेणार. आता समजा चुकून तुम्हाला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाही, समजा लांबचं कॉलेज लागलं असेल, तुम्हाला पाहिजे ते कॉलेज नसेल मिळालं, तर तुम्ही इथं काहीच करू नका. तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन करू नका. तुम्हाला जर करायचं नसेल ऍडमिशन तर तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन करू नका. पण जर तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे तर तुम्ही प्रोसीड फॉर ऍडमिशन करून ऍडमिशन करू शकता. आता समजा विद्यार्थ्याला काय करायचं, चुकून त्या कॉलेजला प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं नाही, तर तो विद्यार्थी इथून बघा अनडू प्रोसीड फॉर ऍडमिशन पण करू शकतो. म्हणजे त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नसल्या कारणानं, जर घ्यायचं ठरलं म्हणून प्रोसीड फॉर ऍडमिशन केलं आणि प्रोसीड फॉर ऍडमिशन क्लिक केलं, पण आता काय झालं, परत ठरलं की नाही घ्यायचं, त्यावेळेस कारण तुम्ही काय
करणार तर काय, तर अंडू प्रोसीड फॉर ऍडमिशनला क्लिक करून तुम्ही बाहेर येऊ शकताय. अशा प्रकारे तुम्ही अंडू करू शकता. आता हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचंय. तुम्हाला राऊंड 4 साठीचा अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. तर प्रिंट अलॉटमेंट लेटर करा, ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या आणि याची प्रिंट काढून तुम्हाला कॉलेजला जाताना हे घेऊन जायचंय. तर अशा प्रकारे तुम्ही अशी प्रोसिजर करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी अलॉटमेंट झालेली आहे आणि त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी ही प्रोसिजर फॉलो करा. आता ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं नाही, आता हा विद्यार्थी बघा आपण ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेला आहे, तर या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झाले नाही. आता ह्या विद्यार्थ्यांना करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. तर त्यांनी चेक करा की नेमकं आपल्याला अलॉटमेंट का नाही मिळाली. तर इथं तुम्ही चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड वरती जावा. इथं तुम्हाला रिझन समजून जाईल की बघा काय काय लिहिलेलं आहे. 1 नंबरचं कॉलेज अलॉट का झालेलं नाही, तर 433लाच इथं क्लोज झालेलं आहे. नंतर इथं बघा नो वॅकन्सी होती, वॅकन्सी नाही आहे. इथं 494 आहे, परत वॅकन्सी नाही 445. या विद्यार्थ्याचे मार्क 338 आहेत आणि या विद्यार्थ्यानं टाकलेले कॉलेजेसचे जे कट ऑफ आहे तो 400च्या वरती गेलेला आहे. म्हणजे ह्या कॉलेजला म्हणून ह्या विद्यार्थ्याला कुठलंही कॉलेज अलॉट झालेलं नाही. आता हा विषय झाला. आता ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेलं नाही त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी एकच गोष्ट करायची, आता कॅप राऊंड 1 जो लागेल, सॉरी कॅप राऊंडच म्हणतोय मी तुम्हाला, म्हणतोय की स्पेशल फेरी 1 म्हणजे स्पेशल राऊंड 1 ज्याच्यामध्ये ओपन टू ऑल राऊंड असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलंही रजिस्ट्रेशन कुठलंही रिझर्वेशन तुमचं काम करणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या मेरिट बेसवरती तुम्हाला काय होणार आहे, मेरिट बेसवरती तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना राऊंड 1, 2, 3 आणि 4 मध्ये पण ऍडमिशन मिळालेलं नाही, कारण त्यांनी टाकताना कॉलेजचे प्रिफरन्सेस चुकीचे टाकलेले आहेत आणि विद्यार्थ्यांनी कट ऑफ आणि वॅकन्सी चेक केलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला इथं नंबर बघायला मिळतोय बघा, जवळजवळ आपल्याकडे 9,522 कॉलेजेस आहेत. नंबर ऑफ स्टुडंट रजिस्ट्रेड म्हणजे बघा 14,38,894 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पण वॅकन्सी किती आहे बघा, टोटल इनटेक आहे 21 लाख. त्या 21 लाखामधले फक्त 8,11,000 विद्यार्थ्यांनी अजून ऍडमिशन घेतलेलं आहे. म्हणजे बघा अजून 13 लाख वॅकन्सी असून तशाच शिल्लक आहे त्या. पण किती विद्यार्थ्यांनी, 14 लाख विद्यार्थ्यांनी फक्त काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलंय. आता 14 लाखातल्या 8 लाखांना ऍडमिशन मिळालेलं आहे. म्हणजे 6 लाख विद्यार्थ्यांना अजून ऍडमिशन मिळालेलं नाही. तर या 6 लाख लोकांना ऍडमिशन कसं देणार आहे महाराष्ट्र शासन हे आपल्याला बघायचं आहे. ते कशात बघणार आपण, ते बघणार आहे आपण आपली जी स्पेशल राऊंड फेरी 1 आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तिथं ओपन टू ऑल राऊंड आहे. अशा विद्यार्थ्यांनी ज्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही स्पेशल राऊंड 1 मध्ये त्यांनी काय करायचं, फॉर्म सबमिट करून कॉलेजचे प्रिफरन्सेस देऊन तुम्ही ऍडमिशन तिथं करण्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण त्याचं शेड्यूल आलेलं आहे का, नाही. त्याचं शेड्यूल अजूनही तुम्हाला इथं बघायला मिळत नाही. त्यामुळे शेड्यूल काय आहे ते आता आपण सांगू शकत नाही. तर अशाच ज्या अपडेट आहेत त्या आपल्या या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळत असतात. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी त्या डाऊटचे जास्तीत जास्त पॉसिबल आन्सर देण्याचे मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. तर आय होप सगळ्यांना ज्यांना ऍडमिशन कॅप राऊंड 4 मध्ये घ्यायचं आहे किंवा त्यांना अलॉटमेंट झालेली आहे त्यांचं एकदा अभिनंदन करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट नाही मिळाली त्या विद्यार्थ्यांनी काहीही चिंता करायची गरज नाही. तर बघा जवळ भरपूर सारी वॅकन्सी शिल्लक आहे, 13 लाख जागा शिल्लक आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला कुठलं नाही कुठलं कॉलेज मिळणारच आहे. पण त्यांनी त्या कॉलेजचा प्रिफरन्सेस व्यवस्थित टाकणं हे गरजेचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की कॉलेजचे प्रिफरन्सेस कसे टाकायचे, वॅकन्सी कशी बघायची, कट ऑफ लिस्ट कशी काढायची हे तुम्हाला मी शिकवलेलं आहे. ऑलरेडी त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवले. तर डिस्क्रिप्शन मध्ये जावा आणि 2-3 व्हिडिओ आपले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघा की बाबा वॅकन्सी कशी बघायची, कट ऑफ कसा बघायचा आणि ते बघून प्रिफरन्सेस कसे घालायचे जेणेकरून आपल्याला राऊंड 4 मध्ये ऍडमिशन भेटलं असतं. राऊंड 4 मध्ये अलॉटमेंट झाली असती पण अलॉटमेंट झालेली नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याची कारण मी तुम्हाला समजून सांगितलेली आहेत. तर व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून मी तुमचं धन्यवाद मानतो आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अपडेट तर अशा खतरनाक पद्धतीने अपडेट होत आहेत. कारण पूर्णपणे तुमचं शेड्यूल चेंज होतंय. आता शेड्यूल काय तुम्हाला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, तुम्हाला 1 आणि 2 तारखेला जाऊन ऍडमिशन करायचं आहे. आणि वॅकन्सी बघा कधी लागणार आहेत, लागलेल्या वॅकन्सी म्हणजे बघा 4 ऑगस्टलाच वॅकन्सी लागणार आहेत, 1 आणि 2 ऑगस्टला. म्हणजे जवळजवळ 3 दिवसात तुम्हाला जाऊन ऍडमिशन करायचे. 31 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख. म्हणजे बघा अलॉटमेंट झाल्यानंतर आज आहे 30 तारीख,
31 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख असे 3 दिवस तुम्हाला जाऊन ऍडमिशन करायचे आहेत कॉलेजला. ज्यांना ऍडमिशन करायचे त्यांनी, ज्यांना करायचं नाही त्यांनी स्पेशल राऊंड 1 मध्ये भाग घ्या. ठीक आहे. जर काय तुम्हाला डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. ओके.